सांगा आता, का यायचं नाहीये तुम्हाला घरी? तुळजा, काही गोष्टींचा तुला अंदाज नाहीये. सूर्याच्या मनात माझ्याबद्दल ईश पेरले गेले. असं असताना मी कशी घरी येणार सांग ना. आई अहो, मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही जर समोर गेलातच नाही तर त्याच्या मनातले गैरसमज कसे दूर होणार आहेत सांगा बरं मला. तुमच्याबद्दल त्याच्या मनात राग आहे हे माहिती आहे मला, पण तुम्ही आई आहात ना त्याची. एवढ्या वर्षांनी त्याची जन्मदाती आई त्याच्या समोर उभं राहिल्यावर त्याला मायेचा पाझर फुटणार नाही असं का वाटतं तुम्हाला? आई, सूर्याच्या मनात तुमच्याविषयी राग जरी असला ना तरी त्याने खूप वाट बघितली हो तुमची. आणि मी सांगते ना, त्याने तुम्हाला पाहिलं ना तर तो धावत येऊन पहिल्यांदा तुम्हाला मिठी मारेल, इतका आनंद होईल त्याला. तुम्ही फक्त घरी चला, याल ना आपल्या घरी? हो. खरंच? आई, आपलं ना, आपल्या जिव्हाळ्याचा माणूस एवढ्या वर्षांनी घरी येतोय ना, यावर माझा विश्वासच बसत नाहीये हो. तुम्हाला कधी एकदा घरी नेतीये, सूर्याशी मुलींची तुमची भेट घडवून देते असं झालंय मला. मिस्टर शत्रुघ्न, हा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही वडील होणार आहात. तेजश्री प्रेग्नेंट आहेत. काय? खरंच? म्हणजे मी मामा होणार आहे? डॅडी, मी मामा होणार आहे. आत्या, मी मामा होणार आहे. मी मामा होणार आहे. मी मामा होणार आहे. आज ना सूर्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. मी आज त्याच्या आईला घरी घेऊन जाणार आहे.